मित्रांनो, तुम्ही कोणत्याही सी-ई-टीचा जरी फॉर्म भरत असाल, तर त्यामध्ये आता चेंजेस करण्यात आले. ते म्हणजे काय? तुमचं आधार कार्ड. आता कोणत्याही सी-ई-टीचा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला तुमचं आधार कार्ड लागणार आहे. जर तुमच्याकडे आधार कार्ड नसेल, तर या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकत नाही. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहे तुमचं आधार कार्ड किंवा ए कार्ड म्हणतो आपण. ते ए कार्ड किंवा आधार कार्ड कशा पद्धतीने काढायचं, याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मित्रांनो, हे आधार कार्ड काढण्यासाठी तुमच्या आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे. तो लिंक असल्यानंतर तुम्ही हे कार्ड काढू शकता. चला तर या ठिकाणी आधार कार्ड कशा पद्धतीने मोबाईलवर काढायचे बघूयात. तर मित्रांनो, सर्वप्रथम तुमच्या मोबाईलच्या प्ले स्टोअर ॲप्लिकेशनला यायचं आहे. आल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता सर्च दिसतंय, त्यामध्ये तुम्हाला डिजिलॉकर हे ॲप्लिकेशन या ठिकाणी सर्च करायचं. तर कशा पद्धतीने आधार कार्ड काढायचं ते सांगतो. हे ॲप्स तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा. इन्स्टॉल केल्यानंतर या ठिकाणी जसं तुमचा मोबाईलचा स्पीड असेल त्या पद्धतीने इन्स्टॉल होईल आणि ओपनवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारे डिजिलॉकर हे ॲप्लिकेशन आहे. यामध्ये एक लँग्वेज घ्या. मी इंग्लिश लँग्वेज घेतो आणि कंटिन्यू करतो. कंटिन्यू केल्यानंतर अशा प्रकारे या ठिकाणी नेक्स्ट करत जायचं आणि लेट्स गोवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी गेट स्टार्टरवरती क्लिक करा. स्टार्ट केल्यानंतर या ठिकाणी अलाव करायचं आहे. अलाव केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरून किंवा आधार नंबरवरून तुम्ही लॉग इन करू शकता. तर ट्राय युजिंग आधार नंबर यावरती तुम्हाला क्लिक करायचं, म्हणजे कोणाचंही तुम्ही आधार कार्ड काढू शकता. या ठिकाणी तुमचा आधार नंबर टाका आणि कंटिन्यू ऑप्शन आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं. आता कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे. कंटिन्यूवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे. तर आधार OTP हा पर्याय तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती OTP येईल. तो OTP तुम्हाला या ठिकाणी व्हेरीफाईड करून घ्यायचा. ते मी OTP टाकतो आणि व्हेरीफाय करतो. OTP टाकून व्हेरीफाय करून घ्या. व्हेरीफाय झाल्यानंतर अशा प्रकारे तुमच्यासमोर येईल. आता या ठिकाणी थोडा वेळ वेट करायचं आहे. आता या ठिकाणी OTP व्यवस्थित टाकायचा आहे. आता आल्यानंतर सेट युअर सिक्युरिटी पिन. तुम्हाला या ठिकाणी एक सिक्युरिटी पिन तयार करायचा आहे 6 अंकी. तुम्ही 1 2 3 4 5 6 असा पिन नाही टाकायचा. व्यवस्थित तुम्हाला जो वाटेल तो पिन टाकायचा आणि कंप्लीट करायचा. आता या ठिकाणी मी पिन टाकून घेतो. तर या ठिकाणी बघा एंटर मॅन्युअली नंबर हा पर्याय तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. या ठिकाणी मी मोबाईल नंबर टाकतो आणि व्हेरीफाय करतो. व्हेरीफाईड केल्यानंतर परत तुमच्या मोबाईलवरती OTP जाईल. तो OTP या ठिकाणी टाकायचा आणि सबमिट करायचं आहे. मी OTP टाकतो आणि सबमिट करतो. अलाव करायची परमिशन डिजिलॉकरची. त्या ठिकाणी तुमचं नाव वगैरे दाखवलं जाईल. आता या ठिकाणी परत सर्चवर यायचं आहे. इथे सर्च फॉर डॉक्युमेंट्स हा पर्याय दिसतो त्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता तुम्हाला सर्च करायचं आहे अपार. अपार अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी सर्च करायचं. या ठिकाणी मी सर्च करून घेतो. सर्च केल्यानंतर APAAR अशा प्रकारे सर्च करा. अपार ID आली. या ठिकाणी बघा तुमचं नाव ऑटोमॅटिकली आधारनुसार डेट ऑफ बर्थ आली आणि जेंडर आलं. आता आलं आहे आयडेंटिटी व्हॅल्यू. आयडेंटिटी व्हॅल्यूमध्ये काय करायचं आहे, तुम्हाला तुमच्या आय कार्डचा नंबर म्हणजेच काय तुमचा आधार नंबर टाकून द्यायचा आहे. या ठिकाणी सरळ आधार नंबर टाका. यामध्ये नंतर तुम्ही चेंजेससुद्धा करू शकता. नंतर या ठिकाणी बघा आधार नंबर टाकल्यानंतर आयडेंटिटी टाईप, नंतर खाली न्यू ॲडमिशन सिलेक्ट करायचं आहे. ॲडमिशन इयर आपला आता 2026 आहे. खाली बघा सिलेक्ट आय एम स्टुडंट या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. कोणती युनिव्हर्सिटी त्या युनिव्हर्सिटीचं नाव या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचं. वरती या ठिकाणी बघा मी युनिव्हर्सिटी सर्च करतो. गेट डॉक्युमेंटवरती या ठिकाणी क्लिक करतो. सर्व माहिती व्यवस्थित भरायची आणि गेट डॉक्युमेंटवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे लोड होईल. लोड झाल्यानंतर तुमचं डॉक्युमेंट फेस व्हायला सुरुवात होईल. फेसिंग डॉक्युमेंट अशा प्रकारे दाखवेल. आता काय करायचं आहे, या ठिकाणी टाईमआउट होईल आणि टाईमआउट झाल्यानंतर तुम्हाला तुमचं आधार कार्ड या ठिकाणी आलेलं आहे बघा. आधार ID यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमचं कार्ड हे जनरेट झालेलं आहे. या कार्डचा नंबर तुमच्या समोर ठेवायचा आहे. आता तुम्ही कोणत्याही CETचा फॉर्म घरबसल्या या ठिकाणी भरू शकता. या पद्धतीने तुम्हाला तुमचं आधार कार्ड हे काढून घ्यायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.